आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुढील 4 दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। गेल्या 1.5 वर्षापासून मुंबईसह महामुंबईमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ। घरांच्या किमती सरासरी 94 लाख रुपयांपर्यंत। घरांच्या किमतीत 10% वाढ। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचे पालकत्व घेता येणार। सिंहाचं वर्षभराचं पालकत्व मिळण्यासाठी साधारण 3 लाख तर बिबट्यासाठी 1.5 लाख मोजावे लागणार। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुसाट। सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवेचा समावेश। एक्सप्रेस सेवा मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या स्थानकांवर धावेल। मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून शिव उड्डाणपूल धोकादायक घोषित। शिव उड्डाणपुलावर आता अवजड वाहनांना बंदी। तर 17 जुलैला मोहरमनिमित्त नागरिकांनी पुलावरून प्रवास टाळावा, प्रशासनाच्या सूचना। पुण्यातील म्हाडाच्या 4850 घरांसाठी उद्या सोडत। गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1037 आणि प्रथम येणाऱ्या 2423 घरं। पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव, 17 जणांना डेंग्यूची लागण। 72,767 घरांची तपासणी तर 242 जणांवर दंडात्मक कारवाई करून 8,15,000 रुपयांचा दंड वसूल। पुण्यातील नवीन टर्मिनलवरून प्रवासी घेतल्यास दंड। विमानतळ प्रशासनाची रिक्षा टॅक्सीवर 300 ते 500 रुपयांची कारवाई। पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच। काळेवाडी आणि पिंपरीत एकूण 6 चारचाकी गाड्यांची तोडफोड।